जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरती संदर्भामध्ये विविध मागण्यांकरिता शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे यांच्यासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात झालेली आहे। त्या उपोषणामध्ये नेमक्या कोणत्या मागण्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे, त्याला प्रतिसाद कशा प्रकारे मिळत आहे, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया नेमकं हे जे आंदोलन आहे त्याचा उद्देश काय आहे, कारण काय आहे। मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना कल्पना आहे, मागच्या जवळजवळ जे आहे 2 वर्षापासून शिक्षक भरती सुरू आहे। शिक्षक भरती 2022 याची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे। या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा आणि जवळजवळ जे आहे 4था राऊंड देखील कंप्लीट झालेला आहे। आता पहिल्या राऊंडमध्ये, दुसऱ्या राऊंडमध्ये आणि इतर जे काही राऊंड लागलेले आहे त्यामध्ये जेवढे उमेदवार अपात्र झालेले आहेत त्यांच्या जागा आणि त्यातल्या त्यात जेवढे उमेदवार गैरहजर राहिले आहे त्या जागा यांचा राऊंड घ्यावा। त्याच्यासोबतच या ठिकाणी फेज 2 ज्या 10% जागा कपात केल्या होत्या त्याची जाहिरात तात्काळ देण्यात यावी, या मागण्यांकरिता आजपासून पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे उपोषणाला सुरुवात झालेली आहे। या उपोषणाला बऱ्यापैकी पाठिंबा मिळताना आपल्याला दिसत आहे। या आंदोलनामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती अभियोग्यताधारक सहभागी झालेले आहेत, कारण येत्या 1.5 महिन्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे। त्यापूर्वी लवकरात लवकर जे आहे फेज 2 देखील कंप्लीट व्हावा आणि जेणेकरून जे उमेदवार थोड्यावरून मेरिटवरून राहिलेले आहे त्या उमेदवारांना हक्काची नोकरी मिळावी, हाच एक हेतू या आंदोलन उपोषणामागे आपल्याला पाहायला मिळतो आहे। पाहूया या आंदोलनामध्ये घडलेल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। आपण बघतोय हे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे। जवळपास 100 ते 150 विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत। आणखी काही विद्यार्थी या ठिकाणी येणार आहेत आणि जोपर्यंत सेकंड फेज जाहिरात देणार नाहीत तोपर्यंत या ठिकाणाहून कोणी उठणार नाही। एकदा जोरदार घोषणा द्या, सेकंड फेज जाहिरात, सेकंड फेज जाहिरात, 10% पदकपात जाहिरात, खूप झाल्या थापा, खूप झाल्या थापा, आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती, आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती। आणि याच ठिकाणी आंदोलनाला उपस्थित आदरणीय आमदार महोदय आलेले आहेत, त्यांचे देखील आम्ही या सर्व अभियोग्यताधारकाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्रातील तमाम आमदारांना देखील विनंती करतो की आमच्या या आंदोलनाला आपण पाठिंबा द्यावा, जेणेकरून आम्ही जे इतके दिवस बेरोजगार होतो या बेरोजगारांना कुठेतरी न्याय देण्याचं काम आपल्या माध्यमातून होईल। धन्यवाद। आज पुणे आयुक्त कार्यालय या ठिकाणी 10% सह सेकंड फेज जाहिरात यावी यासाठी बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे। या ठिकाणी आपण बघतोय अतिशय सुंदर अशी व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे। कोर टीमचं मनपूर्वक अभिनंदन। अतिशय सुंदर असं व्यवस्थापन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। परत जे आपण बघतोय टेंडॉलचे साहित्य या ठिकाणी आलेलं आहे। अगदी पाण्याचं कुठलाही त्रास आंदोलनकर्त्यांना होऊ नये म्हणून लागलीच या ठिकाणी मंडप देखील टाकण्यात येणार आहे। त्यामुळं जे काही विद्यार्थी घरी आहेत त्यांनी लागलीच निघा, जेवढी जास्त संख्या असेल तेवढा यश लवकर आपल्याला मिळणार आहे आणि आपल्याला आपल्या हक्काची नोकरी मिळण्यासाठी आपल्याला घरी न बसता या आंदोलनामध्ये आपल्याला सहभागी व्हावं लागेल। मुलींची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे, जेवढ्या मुलींची संख्या आहे तेवढीच मुलांची देखील संख्या आहे। त्यामुळं मुलं येत आहेत,
आपण देखील या अशी मी सर्वांना विनंती करतो। शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी आज बेमुदत धरणे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे। प्रमुख मागण्या 10% सह सेकंड पेज जाहिरात येत्या 8 दिवसात देण्यात यावी। रिक्त अपात्र गैरहजर जागा तात्काळ भरण्यात याव्यात। खाजगी संस्थांना विनामुलाखत टॅब उपलब्ध करून देण्यात यावेत आणि जे काही शिक्षण मंत्री महोदयांनी 30,000 जागांचा टप्पा पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं ते आश्वासन त्यांनी पूर्ण करावं। अशा विविध मागण्याच्या संदर्भात हे धरणे आंदोलन आहे। जोपर्यंत जाहिरात येणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच असणार आहे। सेकंड फेज जाहिरात जोपर्यंत जाहिरात देणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। जोपर्यंत जाहिरात देणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। 10% पदकपात जाहिरात आलीच पाहिजे, आलीच पाहिजे। 10% पदकपात जाहिरात आलीच पाहिजे, आलीच पाहिजे। मुलांना शिक्षक द्या, आम्हाला नोकरी द्या। मुलांना शिक्षक द्या, आम्हाला नोकरी द्या। मुलांना शिक्षक द्या, आम्हाला नोकरी द्या। शिक्षण मंत्री साहेब आश्वासन पूर्ण करा, पूर्ण करा। शिक्षण मंत्री साहेब आश्वासन पूर्ण करा, पूर्ण करा। 10% पदकपात जाहिरात आलीच पाहिजे, आलीच पाहिजे। आपल्या मागण्या पूर्ण होतील तुमचं जे प्रमुख कोणकोणते नेते आहेत त्यांच्याशी आम्ही केसरकर साहेबांशी बोलून घेऊ लवकरात लवकर आपल्याला न्याय मिळेल। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो आणि आपल्या भावना आम्ही शिक्षण मंत्र्यापर्यंत आपल्या युवा युथ फाउंडेशन मार्फत आपण त्यांना निवेदन देतोय। पाटील साहेब आपला मेसेजवरती केसरकर साहेबांना पोहोचवतील आणि आपल्याला योग्य न्याय मिळवून देतील ही आशा व्यक्त करतो आणि पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा।